हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 19 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक हा मानला गेला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा येतो. गुढीपाडव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व दिले गेलं आहे. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. म्हणून हा दिवस आपल्याला खूप छान पद्धतीने आणि व्यवस्थित साजरा करायचा आहे, काही चुका न करता. बऱ्याचशा चुका आपण करत असतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतो. तर त्याबद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे की म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे आणि या दिवशी तुम्हाला आंघोळ करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र जर तुम्ही आंघोळ करताना म्हटला तर त्यानंतर तुम्ही गुढीपाडव्यापासून दररोज नित्यनेमाने हा मंत्र म्हणूनच आंघोळ करणार आहात. कारण हा मंत्र तसाच आहे. तुम्ही गुढीपाडव्यापासून 11 दिवस किंवा 21 दिवस कंटिन्यू हा मंत्र म्हणत आंघोळ करा. इतकं छान वाटतं. म्हणजे जेव्हापासून मी हा मंत्र म्हणायला सुरुवात केली तर मला खूप छान बदल दिसतात. एक दिवस तुम्ही हा मंत्र म्हणणार आणि त्यानंतर तुम्ही अशाच पद्धतीने हा मंत्र म्हणत दररोज आंघोळ करणार आहात. असा हा मंत्र आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, आंघोळ व्हायची तर त्यावेळेला आंघोळ करत असताना बरेच नियम पाळले जायचे. परंतु आता काय होतं, आपण एवढे नियम पाळत नाही. आता हे आपल्याला अंधश्रद्धा वाटते की म्हणजे काय नियम पाळायचे, मंत्र म्हणायचा, ही सगळी फालतूगिरी असते. परंतु फालतूगिरी नसते. यावर विश्वास ठेवला ना तर सगळं काही आहे. विश्वास नाही ठेवला तर काहीच नाही. कारण आपल्या आयुष्यात अडचणी आहेत. आपण कष्ट करतो, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. काय मिळत नाही? कारण आपण या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतो. आपण या गोष्टी फॉलो करत नाही. जे जे असे महत्त्वाचे सण असतात त्या दिवशी काही विशेष गोष्टी व्हायलाच पाहिजे. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकलीच जायला पाहिजे आणि हा मंत्र म्हटलाच जायला पाहिजे. हा मंत्र म्हणूनच आपल्याला आंघोळ करायची आहे. तर तो मंत्र कोणता आहे आणि आंघोळीच्या पाण्यात अशी विशेष कोणती वस्तू आपल्याला टाकायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सण फक्त साजरे करण्यासाठी नसतात तर ते व्यवस्थित साजरे करण्यासाठी असतात. म्हणजे सणांचं महत्त्व आपण जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आणि सणांच्या दिवशी जर आपण ते व्यवस्थित साजरे केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला काही अडचण येत नाही. आपल्याला काय वाटतं की सणाला मी साजरा केला, झाला बाबा, मी मोकळं झालं. आता गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून घेतली आणि नंतर ती काढून घेतली, नैवेद्य वगैरे करून घेतला, खाऊन घेतलं, झोपून गेलो, मोकळं झाला माझा गुढीपाडवा सण. परंतु गुढीपाडवा झाल्यानंतर आयुष्यात काय बदल दिसतात का? त्या दिवसापासूनच आपली नवीन वर्षाची सुरुवात असते. परंतु काही नवीन गोष्टी दिसतात का की गुढी उभारली मी आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडल्या? नाही होत. का होतं? कारण आपण अशा गोष्टी करतच नाही ज्या विशेष गोष्टी असतात. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर सकाळी आंघोळ करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे तुमची गुढीपाडव्याच्या दिवशी 8 वाजेच्या आत आंघोळ व्हायलाच पाहिजे. जास्त उशीर करायचा नाही. थोडंसं लवकर उठायचा प्रयत्न करा, उशिरा उठायचं नाही. तर 8 वाजेच्या आत आंघोळ करायची आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला कडुलिंब टाकायचं आहे. कडुलिंबाची पानं टाकायची. तुमच्याकडे पानं नसतील तर कडुलिंबाची पावडर टाकली तरीसुद्धा चालेल. आणि त्यासोबत चिमूटभर हळद टाका. आणि त्यासोबत जर तुमच्याकडे स्वामी समर्थ केंद्रातलं पंचगव्य असेल, पॅकेट येतं ते, आता त्याची किंमत किती असेल मला नाही माहिती, तर ते पॅकेट घ्यायचं. म्हणजे ती पावडर घ्यायची थोडीशी, ती त्यात टाकायची. किंवा तुम्हाला शक्य असेल तर ती संपूर्ण अंगाला लावा, जसं आपण उठणं लावतो बघा. जास्त तुमच्याकडे पॅकेट असेल तर अंगाला लावा, नसेल तर चिमूट भरते तुम्ही ती पावडर टाका आणि आंघोळ करा. बघा तुम्ही, इतकं सुंदर वाटेल तुम्हाला. म्हणजे प्रत्येकाने पाण्यात या गोष्टी टाकायच्याच आहेत. आणि आंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणत म्हणत आंघोळ करायची. याचा अर्थ काय आहे? गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू व कावेरी या पवित्र नद्यांची पवित्रता या पाण्यात यावी अशी प्रार्थना आपल्याला करायचं आहे. म्हणजे या दिवशी गंगा स्नान केलेला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या तरी नदीवर जाऊन आंघोळ करायची. पण आपण ते करू शकत नाही. पूर्वीच्या काळी व्हायचं, आता ते होत नाही. म्हणून आपल्याला
हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत तुम्हाला आंघोळ करायची आहे. आता हा मंत्र तुम्ही म्हणणार ताई, हा मंत्र म्हणत आंघोळ कशी करायची? आंघोळ करायला 10-15 मिनटं लागतात. तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, म्हणजे तो मंत्र तुम्ही जेव्हा आंघोळ करणार तर तुमची जी भिंत आहे बाथरूमची, त्या भिंतीवर तुम्ही तो मंत्र लावून देऊ शकतात. एका पेनाने लिहा आणि तो तिथे लावून द्या. म्हणजे तो वाचत वाचत तुम्ही आंघोळ करा, किंवा तुम्ही तो मंत्र 11 वेळा म्हणा आणि आंघोळ करा. किंवा नसेल काहीच शक्य तुम्हाला तर 1 वेळा म्हणा, 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, जसा तुम्हाला म्हणायचा तसा म्हणा, किंवा 1 वेळा तरी म्हणा आणि त्यानंतर आंघोळ करा. बघा तुम्हाला इतकं सुंदर वाटेल. आणि मी तुम्हाला गॅरंटी देते, जर तुम्ही हा मंत्र म्हणून आंघोळ केली या दिवशी तर तुम्ही दररोज आंघोळ करणार आहात आणि 11 दिवस करून बघा, इतका सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहे याचा. मी पर्सनली याचा अनुभव घेतला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की करा आणि बघा तुम्हाला कसं वाटतं. इतकं सुंदर वाटेल तुम्हाला. म्हणून या गोष्टी नक्की करा. फक्त व्हिडिओ बघायचा आणि सोडून द्यायचा असं करायचं नाही. एवढी माहिती मी तुमच्यासाठी आणते तर मी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही ती माहितीचा काहीतरी फायदा घ्या. फक्त व्हिडिओ बघू नका, ती गोष्ट फॉलो करा. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल दिसतील. तुमच्या घरातली, तुमच्या शरीरातली नकारात्मकता दूर होईल आणि एक पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येईल आणि तुमचे आयुष्य सुखी होईल. तुमच्या आयुष्यातले दुःख संकट दूर होतील. म्हणून सगळ्यांनी ही एक गोष्ट नक्की करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा या गोष्टीचा लाभ येत आहे. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.